शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2025च्या नुकसान भरपाईची वाट जर का तुम्ही पाहत असाल तर सर्वात महत्त्वाची आणि आनंद देणारी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. तुम्ही लाईव्ह बघू शकता. 2,400 कोटी रुपयांचं वाटप आता महाराष्ट्र सरकारकडून खरीप हंगाम 2025च्या हंगामासाठी अंदाजे 2,400 कोटींचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे. बघा, आता सुमारे आपण जर पाहायला गेलं तर इथं 22 लाख पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1,800 कोटींहूनही अधिक रक्कम डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांचे जिल्ह्यांचं अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे कधी मिळणार आहे. संपूर्ण काही स्टेप बाय स्टेप लाईव्ह माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 2020च्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा भरपाईसाठी राज्य सरकारने विशेषित परवानगी दिलेली आहे आणि यासाठी स्वतंत्रपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हा आदेश सरकारने 24 मार्च 2026 रोजी निर्गमित केलेला आहे. शेतकरी बांधवांना लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथं सांगण्यात आलेला आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला, कारण की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे किती पैसे सरकारने मंजूर केले आणि तुम्हाला पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलं जाणार आहे. रब्बी हंगाम आपण जर पाहायला गेलं तर 2025-26 नोंदणी व नियम नोंदणीची शेवटची तारीख सरकारने सुद्धा सांगितलेली होती की 31 मार्चपर्यंत तुम्ही नोंदणी केली असेल तर खूपच आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे. परंतु बघा, आता 2025च्या हंगामासाठी काही ठिकाणी इथं जसं की सरकारने पाहायला गेलं तर इथं आता सरकारने पैसे मंजूर केले, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. तर शेतकरी बांधवांना तुम्हाला कशा पद्धतीने पैसे मिळतील, यासाठी कोणते कामे आपल्याला करायचे आहे, हे कामे आपल्याला नक्की केली तर 100% आपल्याला पैसे मिळणार आहे. जसं आपण धाराशिव जिल्ह्यांमध्ये पाहायला गेलं तर 2020 पासूनच्या खरीप हंगामाचा अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. म्हणजे 2020 पासूनचा जो पीक विमा तिथं थांबलेला होता, थकीत होता, रखडलेला होता, तो आता पीक विमा सरकारने 2026 मध्ये म्हणजे 24 मार्च 2026 मध्ये सरकारने याला मंजुरी दिलेली आहे. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता इथून पुढे पैसे मिळणार आहे. तर या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपण पाहणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे पैसे मिळणार आहे. तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. बघा मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये आता सर्वात जास्त नुकसान झालं होतं हे दिसून आलं. कारण की बघा, वन्य प्राण्यांमुळे इथं मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं. त्याच्या व्यतिरिक्त इथं जसं की 2025 मध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं आणि भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं होतं. तर त्यावेळेस काय झालं होतं की फार्मर आय डी भरपूरशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नव्हती. तर त्या शेतकऱ्यांना कुठेतरी इथे आता लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. कारण की तुम्ही बघू शकता लाईव्ह माहिती आता 2026 पासून शेतकऱ्यांसाठी जसं की युनिक फार्मर आय डी अनिवार्य सरकारने केलेली आहे. जर का तुमच्याकडे फार्मर आय डी तुम्ही काढून ठेवली नसेल तर कदाचित इथून पुढे तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, धाराशिव असो, बीड असो, लातूर असो, जालना असो, नागपूर असो, चंद्रपूर असो, सोलापूर असो किंवा कोल्हापूर असो, या सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणारच आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं तर सरकारने सर्वात मोठा निधी हा आता मंजूर केलेला आहे. कारण की बघा, 2024-25चा जो काही तर पीक विमा थांबलेला होता त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने हा पीक विमा मंजूर केलेला आहे. तुम्ही बघू शकता सरकारने पीक विम्याला मंजुरी दिलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर फक्त तुम्हाला 2-3 कामे करणं हे अनिवार्य असणार आहे. तुमच्याकडे फार्मर आय डी असायला पाहिजे, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. बाकी तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि तुम्ही जसं की आता 1 रुपयाचा पीक विमा जमा जे आता होता तर तो आधी होता, परंतु आता इथून पुढे तुम्हाला 1 रुपयाचा पीक विमा इथं भरता येणार नाही. तर तुम्हाला पीक विमा भरणं आवश्यक असणार आहे. पीक विम्याची क्लेम जर तुम्ही केली नसेल तर कदाचित तुम्हाला देखील आता पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. बाकी अशा पद्धतीचं नवीन अपडेट होतं. तर असे शेती संदर्भातील व कृषी योजनांच्या संदर्भातील सर्वात अगोदर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.